घरात चप्पल घालून जाऊ नये. आता हे अमेरिकन सोल्जर्स वगैरे काय करतात इराकमध्ये, असं हे बुटासहित घरात जातात. तर ते इराणच्या लोकांना बिलकुल आवडत नाही. आणि पर्शियन भाषा इंडियात पण महाराजांना पर्शियन भाषा खूप चांगली यायची. शिवाजी महाराजांना महाराजांनी पूर्ण बखर पर्शियनमध्ये लिही आहे. संभाजी महाराजांना पर्शियन भाषेत व्यवहार करता यायचा. पूर्वी काय व्हायचं की साखर इंडियात नाही यायची, म्हणजे साखरेचं इन्व्हेन्शन भारतात झालं. म्हणून ते भारतात, कारण हनी तयार व्हायचा, तर मध, तर तिथे जुलेबी मधात डुबवायचे. साखर झाली तर मधात बोलवली जिलेबी अजून तिथे प्रसिद्ध आहे. हे लोक जो तांदूळ आहे, भात, 36 प्रकारे भात तयार करतात. मोस्ट एज्युकेटेड कम्युनिटी अमंग्स दी मुस्लिम्स आर द शिया कम्युनिटी. त्यांच्याकडे शिक्षणाला खूप महत्त्व आहे. मुलींनी पण शिकलं पाहिजे, मुलांनी पण शिकलं पाहिजे. तसं ह्या सुन्नींमध्ये एवढं शिक्षणाला महत्त्व नाही. तसं इस्लामिक कल्चर आपल्याकडे पण, समजा कोणाकडे इस्लामकडे गेलो आपण, ते पण असं झाकून देतात ना. बुरखा हा प्रकार आपल्याकडे आला, त्यांच्याकडे बुरखा प्रकार नाही आहे. त्यांच्याकडे फक्त हात किंवा पाय, म्हणजे चेहरा दिसायला पाहिजे, डोक्यावरचे केस दिसायला नाही पाहिजे. कारण त्यांचं असं मत आहे की केसमुळे सेक्शुअल फिलिंग येतात. तर माणसाला सेक्शुअल फिलिंग अननेसरली येऊ नये म्हणून ते डोकं झाकून घ्या. मर्डरसाठी, बलात्कारासाठी नाही, मर्डरसाठी, बलात्कारासाठी. मर्डरला पकडला तर मर्डरला फाशी सजा, थेट फाशी. प्रूव्ह झाल्यानंतर फाशी. बलात्कार आणि ते फाशी म्हणजे कसं माहिती आहे काय, शूट ॲट साईट. असं नाही, लांब प्रोसेस नाही आहे. हे आज डिसाईड करणार, जज ऑर्डर देणार, संध्याकाळी त्याला उभं करणार, सकाळी शूट करून संपलं, थेट दफन. युद्ध जर तुम्हाला बंद करायचं असेल तर सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे तेलाची किंमत कमी करणे. पण तेलाची किंमत कमी होऊ शकत नाही आणि युद्ध बंद होऊ शकत नाही. आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की मग हे युद्धाचा शेवट काय होणार. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. इराण, अमेरिका आणि इस्रायल याच्यामध्ये जे सध्या युद्ध सुरू आहे, त्या युद्धाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व जगभर चर्चा सुरू आहे. इराणबद्दल भारतीय लोकांना मोठं कुतूहल आहे, कारण अमेरिका आणि इस्रायल यासारखी अतिशय पॉवरफुल राष्ट्रांनी हल्ला करून देखील इराणने कुठेही शरणागती पत्करली नसल्याचं सध्या चित्र आहे. मात्र इराण आणि भारताचे संबंध नेमके पूर्वीपासून कसे आहेत, इराणमधला समाज कसा आहे, इराणमधले लोक कशा पद्धतीनं लढवय्ये आहेत आणि विचार काय करतात, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत भारताकडून इराणमध्ये 2 वेळा डिप्लोमॅट म्हणून ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय असे विष्णू हाडे सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. सध्या जे युद्ध सुरू आहे, अनेकांना हा प्रश्न पडलाय की नेमकं हे युद्ध कशामुळे सुरू आहे. मुख्य म्हणजे काय, त्यांना असं इस्रायलला आणि अमेरिकेला वाटतं की बाबा हे इराण आपल्यावरती अटॅक करून इस्रायलला नेस्तनाबूत करणार. पण त्यांनी स्वतःहून काही इस्रायलवरती अटॅक केलेला नाही आहे, प्रॉक्सी वॉर. तर त्यांना असं वाटतं का प्रॉक्सी वॉरचा हे इराण रिस्पॉन्सिबल आहे. आणि त्याच्याबद्दल वादही नाही, कारण इराणने जेवढा पैसा त्यांच्याकडे आहे, तर बऱ्याचसा पैशांनी हिजबुल्लाला पुरवला आहे, बऱ्याचसा पैशांनी हौतीला पुरवला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या हिजबुल्लाकडे काही पैसा नाही, तो इराणच त्यांना मदत करतो. म्हणून ते इराणलाच आपण लेसन शिकवावं असं त्यातलं हे आहे. तर म्हणून त्यांनी लढाई केली आहे. पण त्या लढाईचा अल्टिमेटली किती दिवस चालणार माहीत नाही. आता त्यांनी जसं इराक बरोबर 8 वर्ष लढलं आणि शेवटी काय झालं, इराण नंतर बंद झालं. तर युद्ध जर तुम्हाला बंद करायचं असेल तर सगळ्यात मोठं मार्ग म्हणजे तेलाची किंमत कमी करणे. पण तेलाची किंमत कमी होऊ शकत नाही आणि युद्ध बंद होऊ शकत नाही. तेलाच्या जशा किमती वाढतात तसं यांच्याकडे पैसा भरपूर येतो. आणि म्हणून युद्ध हे जोपर्यंत तेलाच्या किमती भरपूर आहेत तोपर्यंत चालतच राहणार. म्हणून ते युद्ध काही बंद होणार नाही. आता तुम्ही म्हणाल तसं युद्ध स्वतःहूनच अमेरिका बंद करणार किंवा इस्रायल बंद करणार. नुसती लिडरशिप मारून काही युद्ध बंद होत नाही. आणि आतमधले लोक रिवोल्ट करणार, कारण कुठल्याच देशातल्या लोकांना आपल्या देशातल्या लोकांना मारणे, आपल्या लिडरला मारणे हे आवडलेलं नसते. सर, तुम्ही 2 टर्म इराणमध्ये काम केलेलं आहे. तुमचा इराणशी नेमका संबंध कसा आलेला आहे आणि इराणमधला कार्यकाळ तुमचा कसा राहिला. मी इराणमध्ये
1982 पासून ते 86 पर्यंत होतो आणि 2001 ते 2003 असा 2004 पर्यंत होतो. तर इराणची जी लोक आहे, समाज जो आहे तो पुष्कळसा इराणचा समाज आपल्यासारखाच आहे. भारतीयासारखं त्यांची जी संस्कृती आहे ते भारतीयासारखे मोरलेस. जॉईंट फॅमिली, एकत्र राहणे, आई वडिलांना रिस्पेक्ट देणे, घरात चप्पल घालून जाऊ नये. आता हे अमेरिकन सोल्जर्स वगैरे काय करतात इराकमध्ये, जसं हे बुटासहित घरात जातात, तर ते इराणच्या लोकांना बिलकुल आवडत नाही. जसं किचनमध्ये बायकांनी कामं करणे किंवा हे जसं आपल्याकडे हा समाज, इराणमध्ये हा समाज आहे आपल्यासारखं सगळं आहे. फक्त भाषा त्यांची पर्शियन आहे. आणि पर्शियन भाषा इंडियात पण महाराजांना पर्शियन भाषा खूप चांगली यायची. शिवाजी महाराजांना महाराजांनी पूर्ण बखर पर्शियनमध्ये लिही आहे. संभाजी महाराजांना पर्शियन भाषेत व्यवहार करता यायचा. कारण ह्या लोकांनी त्या काळात म्हणजे हुमायूननी जेव्हा पर्शियन भाषा इंडियात आणली ती आपली इंडियात राजभाषा झाली. म्हणून सगळ्या भाषांवरती पर्शियन भाषेचा परिणाम आहे. उर्दूमध्ये आहे, मराठीत आहे, हिंदीत आहे, सगळ्या भाषांमध्ये पर्शियन भाषेचा म्हणजे फारसी भाषेचा प्रभाव आहे. मराठीवर कसं आहे आपला पर्शियन? मराठी आणि पर्शियनचा खूप संबंध चांगले आहेत. कारण मराठीचं एक डॉक्टर इमो पठाणने पुस्तकं दिलं आहे, फारसीचे मराठी स्वरूप आणि मराठीचे फारसी स्वरूप. तर फारसी शब्द पुष्कळशे मराठीत आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, तारीख आपण म्हणतो, सबब आपण म्हणतो, किंवा सही, किंवा आपण म्हणतो हे निहारी आपण म्हणतो. जसं जेवण डिशेस, आता त्याला आपण ते शिरे बेरीज म्हणतात. ते म्हणजे शिरे बेरीज म्हणजे कसं गोड भात, आपण जसं गोड भात करतो हा इराणमधनं आला. आता जसं जिलेबी हा जो आहे इंडियात पूर्वी नव्हतं, जिलेबी इराणमध्ये आला, ते जुलेबी म्हणतात. आपल्याकडे जिलेबी म्हणतो आपण, ते ओरिजिनल शब्द जुलेबी आहे. तर पूर्वी काय व्हायचं की साखर इंडियात नाही यायची, म्हणजे साखरेचं इन्व्हेन्शन भारतात झालं. म्हणून ते भारतात, कारण हनी तयार व्हायचा, तर मध, तर तिथे जुलेबी मधात डुबवायचे. साखर झाली तर मधात बोलवली जिलेबी अजून तिथे प्रसिद्ध आहे. ते शिरे हे जुलेबी, तर शिरे असल म्हणतात, ते शिरे असल, त्या मधाला असल म्हणतात. त्या असलमध्ये जिलेबी डुबवून खातात, म्हणजे खूप छान लागतं ते. तर अजूनही आपल्याकडे पण काही काही ठिकाणी, आता मध महाग आहे म्हणून म्हणजे मधात डुबवून खाली जिलेबी मस्त लागते. म्हणजे तसं अनेक त्यांच्या डिशेस बघा तुम्ही, ते लोक जो तांदूळ आहे, भात, 36 प्रकारे भात तयार करतात. जगातल्या ज्या 3 कुलिनरी आर्ट्स आहेत, किचन ॲज अन आर्ट, जगातले 3 कल्चर्स आहेत, चायनीज कल्चर, इटालियन कल्चर आणि पर्शियन कल्चर. ह्यांच्याकडे त्यांच्या बायका किचनला ट्रीट करतात आर्ट म्हणून, कला. त्याच्यामुळे प्रत्येक बाई तिथे किचनमध्ये एक्सपेरिमेंट करते. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, जसं आपण त्याच्याकडे समजा आपण त्यांना चिकन करायचं असलं तर ते लोक काय करतात, रात्रभर त्या चिकनला किंवा त्या फिशच्या पिसेसला केशरमध्ये बुडवून ठेवतात. डीप इंटू दी सॅफ्रन, आणि मग त्या सॅफ्रनच्या फ्लेवरने ती भाजी तयार करतात. सो त्याच्यामुळे काय, ते खाताना आपल्याला त्याचा स्वाद लागतो. किंवा ते जे राईस असतो ना, राईसमध्ये पण ते सॅफ्रनमध्ये डुबवून करतात. तर ते तदिक म्हणून एक पदार्थ असतो. इथे काय करतात की आपण जो भात तयार करतो, म्हणजे कसं आपण जो भात तयार करतो तर ते पोटॅटोचे पीसेस खाली टाकतात, नंतर तो भात तयार करतात. तर त्याच्यामुळे काय होतं, ते पोटॅटो पीसेस चांगले भाजून निघतात आणि ते मग त्याला म्हणतात तदिक. आणि ते मग भात खाताना खूप छान लागतं. म्हणजे भात आणि ते इट इज व्हेरी टेस्टी फूड. तर तसं ते शिरे बेरीज किंवा जुजे कबाब म्हणून एक पदार्थ असतो, म्हणजे टेंडर चिकनचा कबाब तयार करतात आणि ते राईस बरोबर खातात. कारण इराणमधला राईस खूप चांगला असतो, आपल्या बासमती राईस सारखं असतो त्यांच्याकडे आपल्या बासमती पण त्याला खूप डिमांड आहे. त्यांच्याकडे पण त्याचा राईस जो तयार होतो तो बासमती सारखा तयार होतो, म्हणून ते त्याला ते बासमती राईस सारखं एक करतात. त्यांच्याकडे एक मजेदार डिश असते, फेसनजॉन म्हणून, अक्रोड पासून तयार करतात.
जसं आपण जसं हे करी तयार करतो तर अक्रोडपासून ते करी तयार करतात, आंबट करी. त्यात ते रौप्य अनार म्हणून होतं. अनार म्हणजे पोमग्रॅनेट, त्याचा तो रौप्य अनार, त्याचा तो कन्सन्ट्रेट ज्यूस असतो रौप्य अनारचा, ते त्यात टाकतात आणि तसं ते त्याचं ते फेसन जॉन म्हणून पदार्थ तयार करतात. बरं. तर ती टेस्ट खूप चांगली असते. बरं. करून घरी करून पाहिजे एखाद्या वेळी. बरं. आता तुम्ही फूड कल्चर बद्दल तिथल्या सांगितलं. साधारणपणे कुठले पदार्थ रोज तिथले म्हणजे म्हणजे इराणमध्ये काय असतं माहिती आहे का, त्यांनी काय केलं की जी नान जे आहे त्याला आपण नून म्हणतो, ते नान म्हणतात. तिथे 3-4 प्रकारचे नान तयार होते. म्हणजे असं एक मोठी नान असते त्याला लवाश म्हणतात, अशी अशी लांब असते लवाश, किंवा जी अशी पोळीसारखी तयार होते मोठी म्हणतात तफ्तून. किंवा दुसरी एक दुसरी नान तयार होते ती दगडावरती तयार करतात, त्याला म्हणतात संगक नान. दगड बारीक बारीक ओव्हनमध्ये दगड ठेवतात, त्याच्यावरती नान तयार करतात, त्याला संगक नान. तर ती साधारणतः लाल गव्हासारखी होते. मी खाली बसू का याच्यात? मोर कम्फर्टेबल विथ दिस. तर ती जी तिथे काय करते इराणमध्ये, तंदूर हा जो पदार्थ आहे हा हे इन्व्हेन्शनच इराणमध्ये झाला आहे, इस्फहानमध्ये. त्याला तंदूर म्हणतात. ते तंदूर नंतर ते तंदूर झालं. तर तिथे जागोजागी अशा हे आहेत फर्नेसेस, आणि ते लाकडं किंवा कोळसा जाळून किंवा गॅस जाळून त्या फर्नेसमध्ये पोळ्या तयार करतात, त्याला म्हणतात नान. आणि प्रत्येक जण ती 1 रुपयाला 1 नान मिळते. एका नानमध्ये एका माणसाचं जेवण आरामशीर होते. तर माझं तर अर्ध्या माणसाचं अर्ध्या नानने होऊन जाईल. त्यात काय अर्ध्या ते रात्री नान भिजवून ठेवतात कणिक, त्यात थोडंसं व्हिनेगर टाकतात. हे व्हिनेगर म्हणतात ईस्ट टाकतात, ईस्ट. ते दुसऱ्या दिवशी ते तयार करतात. ती नान इतकी टेस्टी असते, भाजलेली छान भाजली जाते आणि कणकेची असल्यामुळे पचायला सोपी जाते. आणि ते नान तुम्ही कसायबरोबर खाऊ शकता, म्हणजे ॲपल बरोबर खाऊ शकता, पोम ग्रँड बरोबर खाऊ शकता, किंवा फळाबरोबरही खाऊ शकता, किंवा नुसती नानही खाऊ शकता तुम्ही. तिथे नान अशी विकत भेटते. लोक घरी नान तयार करत नाही, तर डायरेक्ट दुकानात विकत आणतात. बरं. आता इराणच्या संस्कृतीबद्दलच आपण बोलतोय, तर संस्कृतीमध्ये स्त्रियांचं स्थान खूप महत्त्वाचं असतं. हो, मध्यंतरी आपण पाहिलं होतं की खूप सगळ्या मोठ्या प्रमाणावरती महिला प्रोटेस्ट करत होत्या. तर इराणच्या संस्कृतीमध्ये महिलांचं स्थान काय? नाही, इराणमध्ये ॲक्च्युली महिलांना तसं महत्त्वाचं, पूर्ण घराची इन्चार्ज महिला असते. पूर्ण भाजीपाला, स्वयंपाक, हे ते सगळं महिलाच करतात इथे. बहुतेक व्यवहार महिलाच करतात. इराणमध्ये तुम्हाला 40% महिला नोकरीला असतील. बरं. तिथे तसं प्रत्येक बँकेत महिला आहेत. फक्त एवढंच आहे, ह्या गव्हर्नमेंटने इस्लामिक रेव्होल्युशन आल्यापासून ते म्हणतात की महिलांनी डोकं झाकायला पाहिजे. तर तुम्ही ते रुसारी म्हणून, रू म्हणजे डोकं, सर म्हणजे डोकं, रू म्हणजे कव्हर. तर डोक्यावरती कव्हर टाका. तर आपल्याकडे पण आपल्या हिंदू धर्मात पण आपण जेव्हा मंदिरात जातो त्या बाईला सांगतो पण डोक्यावरती पदर घेऊ नका, जेणेकरून देवाला रिस्पेक्ट द्या. असं समाजातल्या मोठ्या लोकांना रिस्पेक्ट द्या म्हणून ते रुसारी वापरतात. तर सगळ्या बाया, आता ह्या लोकांनी सगळ्या प्रोटेस्ट केलं बायकांनी, कारण काय, सगळा भाई गव्हर्नमेंट जे पैसा खर्च करते, सगळा पैसा ते वॉर मशीनसाठी खर्च करतात. आणि लोकांना साधारणतः गरिबीच ठेवला आहे. लोकांकडे तसा भरपूर पैसा आहे असं नाही, पण ते जाणून थोडीशी गरिबी दाखवतात की दुधाला लाईन लावा, ब्रेडसाठी लाईन लावा, गॅससाठी लाईन लावा. लाईन लावला म्हणजे लोक बिझी राहतात. राजकारणात जास्त डोकं खुपसत नाही डोकं. प्रॅक्टिस आहे ती की लोकांना बिझी ठेवा, राजकारणात गोंधळ घालू नका. राज्यकर्ते करतील, आपले मेंबर ऑफ पार्लमेंट जे करायचं ते करतील, अशी गंमत आहे. सर, इराण हे शियांचं मुख्य राष्ट्र किंवा आशा स्थान का बनलं? हो, नाही, काय झालं, ते इराणमध्ये सुरुवातीला झोरास्ट्रियन राज्य होतं. झोरास्ट्रियन म्हणजे आपण ज्याला पारशी म्हणतो ते झोरास्ट्रियन, त्यांचं राज्य होतं अनेक वर्षापासून. म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीपासून तिथे पर्शियन एम्पायर होतं. त्याला म्हणजे सायरस वगैरे नावं जे आहेत ते सगळे इराणमधून आलेले आहेत. तर ते पर्शियन एम्पायर होतं. ते पर्शियन एम्पायरला एकदा ॲक्रोपोलिस म्हणून जे इथे आहे ग्रीसमधून, त्यांनी अटॅक पण केलं होतं. तसं इराणने पण ग्रीसवरती अटॅक केला होता. म्हणजे ज्यावेळी अमेरिका लोकांना माहीत नव्हती, तेव्हा पर्शियाचा संबंध इंडियाशी होता. सम्राट अशोकांनी आणि पर्शियन एम्पायरनी
तह केला होता की आपण एक दुसऱ्यांना मदत करायची. म्हणजे ह्या इसवी आपले त्यांच्याशी संबंध आहेत. बरोबर. तर शिहा जो जो ह्याचा जन्म झाला तो काय आम्ही झोरास्ट्रियन म्हणून ते होते. त्यांनी ॲक्सेप्ट केलं की आम्ही ॲडव्हान्स लोक आहोत, आम्ही कल्चर्ड लोक आहोत, आम्हाला ट्रायबल इस्लाम ॲक्सेप्टेड नाही. ओके. म्हणून आम्ही ते शिया इस्लाम त्यांनी तयार केला. म्हणजे ते इमाम अलीपासून पुढची प्रोजेनी जे आहे, इमाम अली, इमाम हुसेन, इमाम हसन, असे ते इमाम म्हणजे धर्मगुरू. तर ह्या सुन्नींकडे असे धर्मगुरू नसतात. त्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला देवाला जर पाहायचं असेल तर आपला म्हणजे जसं आपल्या गुरुशिवाय मार्ग नाही, तसं त्यांच्याकडे आहे. ते गुरुशिवाय मार्ग नाही. गुरु म्हणजे मग आयतुल्ला. पूर्वी झोरास्ट्रियन लोकांमध्ये असतं दस्तूर म्हणायचे. दस्तूर म्हणजे टीचर. मार्ग टीचरच्या शिवाय तुम्हाला मार्ग मिळणार नाही पुढचा. म्हणून ते धर्मगुरूसारखे पदार्थ निघाले आणि ते सिस्टम तयार केली. मग हजरतुल इस्लाम, आयतुल्ला, त्याच्या आधी स्टुडंट. आपल्या इंडियातले बरेचसे विद्यार्थी शिकतात हे रिलिजियस स्टडीज. पुन्हा आपले बरेचसे मेडिकल स्टडीजमध्ये आहेत ते, मेडिकल स्टुडंटमध्ये. बरोबर. आणि इंजिनिअरिंगमध्ये. आता इंजिनिअरिंगमध्ये इराण बराच प्रोग्रेस आहे. फिजिक्समध्ये इराणचे लोक फार पुढे गेलेले आहेत. इराण आणि इंडियाचा संबंध खूप आहेत. उलट ह्या युद्धामुळे आपल्या देशालाही खूप त्रास होतोय. आपल्याकडे गॅस कमी होतो, हे ते. आता युद्ध म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी आल्याच. बरोबर. तसं काही इराणनी पर्पजफुली आपल्या विरुद्ध एकही ॲक्शन घेतली नाही. बरोबर. आपण त्यांचे 2 शिप वाचवले, आपल्याला 2-3 शिप येऊ दिले, पुन्हा हळूहळू शिप येऊ देतील. त्यांचा मेन जो दुश्मन आहे सध्या, तो मेन दुश्मन इस्रायल आणि अमेरिका. कारण त्यांनी त्यांच्यावरती चढाई केली. बरोबर. त्यांच्या धर्मगुरूला मारलं. हे त्याच्या लोकांना काही असं आवडलं नाही. कुणालाच आवडत नाही म्हणा. समजा तुम्हालाही कुठे आपल्याला समजा कुणाला असतं धर्मगुरूला कशाला मारा. बरोबर. बाकीच्या लोकांना आहे तिकडं पटवापटवी करा, पण धर्मगुरूला मारून काय मिळणार. तर ह्याची बायको मेली, इमाम अलीची बायको मेली, नातू मेला, मुलगा जिवंत आहे, याला इमाम केलं, ग्रँड इमाम केलं. सगळं म्हणजे सिस्टीम जी आहे ती बरीचशी इंडियासारखी आहे. नवरा मेल्यानंतर बायकोला इन्चार्ज करायचं, बायको मेल्यानंतर नवऱ्याला इन्चार्ज करायचं. मुलगा आहे तर मुलगा, तिथे काय मुलगा नसतात मग मुलीला केलं असतं. पण रिलिजियस स्टडीजमध्ये बहुतेक मुली कमी आहेत. आहेत मुली पण अभ्यास करतात रिलिजियस स्टडीज, पण रिलिजियस स्टडीजमध्ये बहुतेक माणसं आहेत पुरुष. कारण तो खूप हे कठीण अभ्यास असतो सगळा. रात्रंदिवस त्यांना कुराण विषयी अभ्यास करावा लागतो, डिस्कशन्स असतात त्यांचे. आपल्याकडे पण ह्या रिलिजियस स्टडीजमध्ये इथे लखनौला आहे, हैदराबादला आहे, रामपूरला मोठं आहे. तिथे मुलींचं प्रमाण कमीच आहे. तिथे मुलींचं प्रमाण कमी आहे. सर, आता आपण जर बघितलं तर इराण मधला जो मुस्लिम समाज आहे आणि भारतातला जो मुस्लिम समाज आहे त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे वागण्या बोलण्यामध्ये, संस्कृतीमध्ये? आपल्याकडचे शिया मुसलमान, त्यांच्याकडे शिया मुसलमान सारखेपणा खूप आहे. बरं. जसं त्यांच्याकडे सरनेम जे आहेत कुरेशी, या सरनेम प्रमाणे हे बहुतेक शिया असतात. कुरेशी शिया मुस्लिम असतात. मोस्ट एज्युकेटेड कम्युनिटी अमंग्स दी मुस्लिम्स आर द शिया कम्युनिटी. ओके. त्यांच्याकडे शिक्षणाला खूप महत्त्व आहे. मुलींनी पण शिकलं पाहिजे, मुलांनी पण शिकलं पाहिजे. ओके. तसं ह्या सुन्नींमध्ये एवढं शिक्षणाला महत्त्व नाही. सुन्नीमध्ये आणि तुम्हाला म्हणजे मेन आपल्याकडे जेवढे हे टेररिस्ट वगैरे आहेत ना, ते अशिक्षित लोकांमध्ये म्हणजे सुन्नींमध्ये सापडतात. या शिया लोकांमध्ये बहुतेक सगळे शिकले आहेत. म्हणजे इंडियात पण जे शिकलेले लोक आहेत, भरपूर शिकलेले मुसलमान आहेत, ते सगळे बहुतेक शिया आहेत. सर, अनेक इराणी सिनेमे जे आहेत त्याचं जगभरात कौतुक होतं. आर्ट बद्दल अरे इराणमध्ये आता पूर्वी काय होतं, 79च्या रिव्होल्युशनच्या आधी सगळी ओपन सोसायटी होती. त्याच्यामुळे बायका सगळ्या हे ते. आता सिनेमे अजूनही इराणमध्ये चांगले तयार होतात, पण ते सिनेमे कसं डोक्यावरती पदर घेऊन मुलगी असली पाहिजे. भारताचे सिनेमा जेव्हा दाखवतात तेव्हा ते पाय दिसले नाही पाहिजे, म्हणजे असं पोट दिसलं नाही पाहिजे, असं ते सांगतात. त्याच्यामुळे ते काय फिल्म असतात त्याच्यावरती पोटावरती पेंट मारून दाखवतात. कल्चर सेन्सॉर करतात. कल्चरल आहे. हे इस्लामिक कल्चर झालं. तसंही इस्लामिक कल्चर आपल्याकडे पण समजा कोणाकडे इस्लामकडे गेलो आपण, ते पण असं झाकून देतात ना. बुरखा हा प्रकार आपल्याकडे आला, त्यांच्याकडे बुरखा प्रकार नाही आहे. त्यांच्याकडे फक्त हात किंवा पाय म्हणजे चेहरा दिसायला पाहिजे, डोक्यावरचे केस दिसायला नाही पाहिजे.
कारण त्यांचं असं मत आहे की केसमुळे सेक्शुअल फिलिंग येतात. ओके. तर माणसाला सेक्शुअल फिलिंग अननेसरली येऊ नये म्हणून ते डोकं झाकून घ्या, ओके. असा तो प्रकार आहे. मग तिथं आता असं फॉलो केलं जातंय सगळं. हा म्हणजे फॉलो केलं जातं काही काही ठिकाणी. घरात कोणी फॉलो करत नाही. घरात कसं आहे वातावरण? घरात अगदी वातावरण आपलं तुमच्या आमच्यासारखंच असते. घरात येतात सगळे, फ्रीडम असते भरपूर. हम्म. तुम्ही जरी त्यांच्या घरी गेलं ना तर कोणी बाई डोक्यावरती पदर घेत नाही. हम्म. आणि तुमचे आमच्यासारखे सगळे घरात स्वयंपाक करतात. फक्त एवढंच का त्या स्वयंपाक घरात ते जास्त वेळ घालवतात बायका. ओके. हा. कारण त्यांच्या दृष्टीनं पाककला खूप हो, महत्त्वाची आहे. पाककला खूप महत्वाची आहे. प्रत्येक बाई काहीतरी एक्सपेरिमेंट करते. ओके. जसं ते रशियन सलाड करायची हम्म. म्हटलं तर बाई ती 1-2 तास त्याच्यात घालवते. छानपैकी रशियन सलाड करते हम्म. आणि एकदा खाऊन पाहते आपल्यासारखं. हम्म. आपल्यासारख्या बायका चमच्याने खाऊन पाहतात, त्याच्या ते बोटाने लावून खाऊन पाहते बरं. की व्यवस्थित झाली का नाही. ओके. तर जेवण करी केल्यानंतर ती चमच्याने करी खाऊन पाहते, हम्म. थोडीशी अशी फूक मारून हम्म. की बाबा फुंक मारून करी चांगली झाली. सर, आपल्या भारतामध्ये बहुपत्नीकत्व किंवा तलाक याच्या बाबत मुस्लिम समुदायाचं आपल्याला स्टँड माहिती आहे. हो. पण इराणमध्ये कसं? इराणमध्ये बहुपत्निक समाज सापडतच नाही फारसा. जरी इस्लाममध्ये अलाउड असला हम्म. तरी शिया इस्लाममध्ये बहुपत्निक समाज अलाउड नाही आहे. बरं. ते म्हणते पहिली बायको मेली असेल तरच दुसरी बायको करा, ओके. किंवा पहिल्या बायकोचा डिवोर्स झाला असेल तर दुसरी बायको करा. हम्म. तर रिलिजियस मुलगा तुमच्या लग्न लावून देतो. तलाक बद्दल कशी प्रोसेस आहे तिकडे? तर याबद्दल प्रोसेस आपल्याकडे जी इंडियात जी प्रोसेस तशी तिकडे पण आहे. ओके. मग ही इस्लाममधली बौद्ध तलाकची सवय सेम आहे. ओके. पण फक्त एवढं ते काय तलाक हे धर्मगुरू समोर केली पाहिजे. हम्म. तुम्ही असे जसे फोनवरती करणं वगैरे त्याचं अलाउड नाही आहे. बरं. म्हणजे तोंडी तलाक देणं जे आहे तर हां, ते ते allowed म्हणत नाही. नाही तुम्ही येऊन जरा धर्मगुरू समोर म्हणजे तलाक द्या. आपल्याकडे आत्ता कायदा केलाय, हो. पण त्यांच्याकडे त्यांच्याकडे अगोदर अगोदरपासून तो कायदा आहे. ओके, हे- बंदीच आहे याच्यावर. नाही म्हणजे धर्मगुरू समोर जाऊन तुम्ही कबूल करा की आम्हाला राहायचं नाही दोघं एकत्र. हम्म. मग पण धर्मगुरू असं कोणी तडकाफडकी घरातनं कोणाला बाहेर नाही, काढू नाही, शकत नाही, नाही, काढू तलाक शकत देऊ शकत नाही, नाही, त्याच्यात कोर्टात वगैरे केस होते. हा, न्यायालयीन आपल्यासारखं कायद्यानुसार चालू न्यायालय द्या. आपल्यापेक्षा कडक न्यायालय तिथे. ओके. तिथे कसं 15 दिवसात 8 दिवसात नियम तयार होतो नियम. हम्म. समजा एखाद्या माणसाने व्यभिचार केला, हम्म. ते बाई समजा कोर्टात गेली हम्म. तर 8-10 दिवसात न्याय होऊन त्याच्यावरती फटके बसतात. न्यायालयीन प्रक्रिया कशी आहे तिथली? फास्ट आहे अगदी. अगदी न्यायालयीन प्रक्रिया रिलिजियस हेड्स जागोजागी ठेवले असतात हम्म. आणि पटापट नियम होत, पटापट निकाल लागतो. बरं. म्हणजे शिक्षा ज्या आहेत तर त्या कठीण शिक्षा. कठीण शिक्षा, कठीण शिक्षा शरीरानुसार शिक्षा केल्या जातात. शरीरानुसार नाही, त्यांचे इराणमध्ये स्वतःचे रूल्स आहेत. ओके. ते हातपाय कापत नाही हम्म. किंवा डोळे फोडत नाही, हम्म. पण त्याच्याकडे फटके मारतात. हम्म. त्या माणसाला इजा करतात ते. ओके. फटके मारून त्याला काय ते मला कोडे मार. कोडे हा. त्याला म्हटलं अद्दल घडवले असं होतं. हा. You punish the fellow so that he knows that he should not commit the crime again. ओके. You had आता तू मला जर 10-15 फटके मारल्यानंतर अंगावरती वळ उमटतात, हम्म. सो यू डोंट कमिट द सेम क्राईम अगेन. बरं. कुठल्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा होते? तिथे कसं माहिती आहे का, समजा दारू पिऊन रस्त्यावरती असला हम्म. तर पकडून अल्कोहोलमीटर टाकतात हम्म. आणि अल्कोहोलमीटरला ते जज ठरवतो की किती अल्कोहोल आहे याच्यात. हम्म. हार्मफुल टू दी सोसायटी असलं समजा हम्म. तर सांगता याला 10 फटके द्या. हम्म. हार्मफुल थोडंसं हार्मफुलला 2च फटके द्या. हम्म. जज डिसाईड करतो, सांगतो, ते पण तो शिक्षा होते. म्हणजे विदिन 12 आवर्स 15 आवर्स त्याला फटके मारून जा म्हणता घरी. मर्डरसाठी, बलात्कारासाठी? नाही, मर्डरसाठी बलात्कारासाठी मर्डरला पकडला तर मर्डरला फाशी सजा. थेट फाशी. ओके. म्हणजे प्रूव्ह झाल्यानंतर फाशी. बलात्कार? आणि ते फाशी म्हणजे कसं माहिती आहे काय, शूट ॲट साईट. ओके. असं नाही, लांब प्रोसेस नाही आहे. हे आज डिसाईड करणार, जज ऑर्डर देणार, संध्याकाळी त्याला उभं करणार, सकाळी शूट करून संपलं, थेट दफन. ओके. तसंच बलात्कार झाला तरी तसंच सजा आहे. बरं. सजा आहे मौत. सर, खेळाबाबत कसं आहे इराणचं कल्चर? इराणमध्ये खेळाबाबत ते खूप ॲडव्हान्स आहे खरं म्हटलं म्हणजे. भरपूर खेळतात. शाळेत वगैरे खेळणं खूप असते. म्हणजे घुतुतू, कबड्डीची टीम आहे चांगली. हो आहे. कबड्डी चांगला खेळतात. आता ते काय सध्या फुटबॉलची चांगली, फुटबॉलची पण टीम, फुटबॉल चांगलं खेळतात ते. त्याचं तसं पाहिलं तर त्याच्यात थोडंसं इकॉनॉमिक प्रोग्रेस त्यांनी खेळाकडे लक्ष कमी दिलं. सगळं त्यांचं लक्ष सध्या, सगळा जेवढा पैसा आहे पेट्रोल डॉलर्स सगळा त्यांनी शस्त्रास्त्रांमध्ये टाकला आहे. सर, इराणचं इकॉनॉमी बद्दलच आता बोलूयात. इराणची इकॉनॉमी कशी चालते? मूळ त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय? त्यांच्याकडे गहू भरपूर आहे, स्वतःचा गहू.
तांदूळ भरपूर आहे स्वतःचा, हरभरा भरपूर आहे स्वतःचा, त्यांच्याकडे पाणी आहे, वरती कॅस्पियन सी आहे, खाली पण नद्या आहेत, खाली समुद्र आहे, एकदम समृद्ध, वरती समुद्र, खाली समुद्र, घरी समुद्र. नंतर त्यांच्याकडे डेझर्ट म्हणजे पिस्ता, वर्ल्डचा सगळ्यात जास्त पिस्ता तयार करतात. पिस्ताची पूर्ण आपल्या बॉर्डर म्हणजे इंडिया पाकिस्तान बॉर्डर म्हणायला हरकत नाही, ते पूर्ण बॉर्डरमध्ये डेझर्टमध्ये पिस्ता तयार करतात. बदाम त्यांच्याकडे भरपूर होते, अक्रोड त्यांच्याकडे भरपूर होतो, ड्रायफ्रूट झाला. नंतर हे हे म्हणजे वेट फ्रूट म्हणजे ॲपल, त्यांच्याकडे ॲपल ऑर्चिड्स आहेत भरपूर. तेहरानमध्ये पण ॲपल ऑर्चिड्स आहेत. मला गंमत सांगतो, मेहरबाबाचे भक्त होते मेहरबाबांचे ते इराणमध्ये. तर त्यांच्याकडे पैसा नव्हता, त्यांचं नाव होतं इस्पांदर वेसाली, मी त्याला भेटलो आहे. तर ते मेहरबाबांच्या प्रेमाश्रममध्ये इथे होते 1900 म्हणजे बाबांनी सुरू केलं 1918-1920 साली इस्पांदर वेसाली. नंतर आपल्या देशात दिले. तर त्यांनी एकदा मेहरबाबांना पत्र दिलं की बाबा माझ्याकडे पैसा नाही, मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे इराणहून. बाबा म्हणाले की ही गोष्ट तू, बाबांनी त्याला पत्र घालं, ही गोष्ट तू तुझ्या घरी जे ॲपलचे झाडं आहेत त्यांना सांग. तर त्यांनी आपला विश्वास ठेवून त्या ॲपलच्या झाडाला रोज सांगायचा, मला भारतात जायचं आहे मेहरबाबाच्या दर्शनाला, मला तुम्ही मदत करा. आणि त्यावेळी त्याच्या गार्डनमध्ये भरपूर ॲपल आले. घरीच त्याचा गार्डन होता, ऑर्चर्ड म्हणतात त्याला, त्याचं शेमिरानला घर होतं, शेमिरानला भरपूर ॲपल आले. आणि तिथे खूप बर्फ झाला, वर्षाव झाला. त्याच्या ॲपलमध्ये त्याच्या गार्डनमध्ये बर्फच पडला नाही. अजून सगळीकडे बर्फ पडला, त्याच्या बर्फमध्ये बर्फच पडला नाही. तर ते ॲपल गोळा केले, बाजारात विकले आणि पैशाचे तिकीट काढून भारतात मेहरबाबाच्या दर्शनाला. तर हे सगळी बाबाची किमया. बाबा नाही तुझा विश्वास आहे माझा, मी काही किमया केली नाही, मी काही किमया केली नाही, तुझा विश्वास आहे म्हणजे असं असं ते गंमत सांगायची. तर ते म्हणायचे की बाबा मेहरबाबा हे अवतार आहेत. तर ते म्हणाले मी तुम्हाला अनुभव काय होता बाबा मेहरबाबांचा. तर म्हणे आम्हाला जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा आम्ही जेव्हा रूममध्ये बसायचो म्हणे, तर मेहरबाबा रात्री यायचे, तसे तुमच्यासारखे नाही यायचे म्हणे, ते भिंतीतनं सरळ यायचे म्हणे, ते दारातनं नाही, पूर्ण भिंतीतनं यायचे. तर मला म्हणे एकदा सगळा समुद्र दिसायचा म्हणे मला. तुम्ही बाबांना म्हटलं म्हणे बाबा मला समुद्र दिसतोय, काय करू. त्यांनी माझा हात पकडला म्हणे म्हणजे स्पिरिच्युअल स्टेजमध्ये, आणि त्यांनी मला समुद्र पार केला म्हणे. म्हणजे सेकंड स्टेज ऑफ स्पिरिच्युअलिटी म्हणून त्याचं प्रमोशन थर्ड स्टेज ऑफ स्पिरिच्युअलिटी केलं. म्हणजे त्याला त्या समुद्र क्रॉस करून दिला मेहरबाबांनी. तसं म्हणजे ते मेहरबाबांची म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच असल्यामुळे त्याच्याकडे शक्ती होती, तर ते हे करू शकत होते. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी असं स्पिरिच्युअल ट्रेनिंग दिलं त्या काळात. एक पुस्तक आहे बॉईज म्हणून, त्या पुस्तकांमध्ये सगळ्या मेन्शन कथा आहेत. बाबा मेहरबाबा गेले इराणमध्ये, तर पहिल्यांदा गेले 1921ला. तर काय झालं, बाबा शिपने जायचे, मुंबईहून बसले शिपमध्ये, बंदरपासला उतरले आणि त्या पोर्टमधनं बाहेर नाही आले, पोर्टमध्येच थांबले आणि दुसऱ्या शिपने परत आले मुंबईला. तर बाबांना विचारलं तुम्ही असं का केलं, फक्त इराणमध्ये तुम्ही उतरले आणि परत आले. बाबा म्हणाले की सध्या तिथे टर्मॉईल चालू आहे, तर मी तिथे इराणमध्ये गेलो, ते टर्मॉईल सेटल करण्याकरता गेलो. 1921ला रेझा शहानी टेक ओव्हर केलं होतं, तर सेटलमेंट करण्याकरता रेझा शहाला शांत करण्याकरता बाबा गेले होते तिथे. आणि त्याच्यामुळे तो रेझा शाह सेटल झाला आणि बाबा परत आले, नुसतं स्टेप केलं. नंतर 1929ला जेव्हा मेहरबाबा गेले तेव्हा बाम शहरात मेहरबाबा थांबले होते एका ठिकाणी. तर रेझा शहाने आपल्या आर्मी चीफला त्यांच्या भेटीला पाठवलं, पण त्याला म्हटलं सिव्हिल ड्रेसमध्ये जा. तो जो ऑफिसर होता आर्म फोर्सेसचा हेड, त्याला आपण काय जे काही म्हणतो जनरल म्हणजे सिव्हिल ड्रेसमध्ये गेला. तर बाबांनी विचारलं, बाबांनी त्याला म्हटलं तुझी रँक काय. पुन्हा बाबा मी सिव्हिल ड्रेसमध्ये आला, माझी रँक कशी सांगणार तुम्हाला. मी सांग तुझी रँक सांग. मी चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे म्हणे, सगळ्या आर्मीचे आर्म फोर्सेस, चीफ ऑफ आर्म फोर्सेस. बाबा म्हणे कसं येणं केलं. नाही म्हणे आमच्या शहानी पाठवलं म्हणे की तुमचं दर्शन घे आणि तुमची कृपा असू द्या असं म्हटलं म्हणे. त्यामुळे मी कारण तुमच्या देशात मी आलो आहे हिंदुस्थानातून, म्हणून माझा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. आणि त्यावेळी काय झालं, ब्रिटिश जो कॉन्सुल होता
म्हणजे चीफ इन्चार्ज ऑफ द इमिग्रेशन मुंबईला, तो म्हणाला की तुम्ही भारतात मी तुम्हाला येऊ देणार नाही, त्या ब्रिटिश ऑफिसर सांगितलं. कारण तुम्ही पासपोर्ट नाही, काही नाही तसंच गेलात इराणमध्ये. इराण गव्हर्नमेंटने त्यावेळी म्हणाल तुम्ही या रे बाबा, तुमचे तर वंशज इथले होते. आणि त्यावेळी इंडिया आणि इराणमध्ये असं काही सुद्धा पासपोर्ट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. सगळे फारसी लोक आले ना, बिना पासपोर्ट झाले पाहिजे. पासपोर्ट कुठे होतं त्यावेळी? तर ब्रिटिशच्या साहेबांनी सांगितलं की येऊ नका. तर बाबा गेले, त्यांनी सगळीकडे फतवा काढला होता ब्रिटिशने की मेहर बाबाला येऊ नका देऊ म्हणून. पण मेहर बाबा म्हणाले की मी सांगतो, परत येताना 1919ला बाबांनी बरोबर सांगितलं ह्या रस्त्याने चला. तर जायदान म्हणून एक ठिकाण आहे, तिथून ट्रेन सुटते, ते क्वेटाला येते. तर बाबा म्हणे आपण ट्रेननी जाऊ. त्या जायदान ठिकाणावरती ह्या इंग्रजांचा फतवा पोचलाच नव्हता. बाबा आरामशीर बसले आणि मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर बाबांनी त्याला सांगितलं, आपल्या सेक्रेटरी साहेबांना जा रे म्हणे, त्या ब्रिटिश ऑफिसरला सांग म्हणे, कन्सुलचा चीफ जो आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड, त्या मेहर बाबा परत आले. कशा काय परत आले? मी सगळीकडे सगळ्या जगात फिरवलं म्हणे की मेहर बाबाला येऊ नका देऊ म्हणून. कसं काय परत आलं? ही इज नॉट अ नॉर्मल ह्युमन बिंग म्हणे, ही हॅज टू बी सुपर ह्युमन बिंग. तर मग तो म्हणाला त्यांच्या सेक्रेटरीला म्हणा, मला भेटू दे, मेहर बाबांना भेटायचं मला. मेहर बाबांचं मौन होतं. तर तो मुंबईला यांच्याकडे आला, आशियाना म्हणून ज्या ठिकाणी थांबले होते हे. मेहर बाबा म्हणाला, तो नमस्कार केला, बाबाला मी तुमचा भक्त झालो म्हणे, कारण यू आर अ सुपर ह्युमन बिंग. सर, आता जे सध्या युद्ध सुरू आहे, तर त्याच्याबद्दल आता आपण बोलूया. अमेरिका, इस्रायल सारख्या सुपर पॉवरने इराणवरती हल्ला केलाय, मात्र इराण अजूनही शरणागती पत्करण्याच्या भूमिकेमध्ये नाही. इराणचे कारण काय? इराण शरणागती पत्करणार नाही, कारण त्याचा आपला इंडियासारखी सोसायटी आहे. आपल्याकडे समजा एक माणूस मेला, दुसरा माणूस तयार असतो. म्हणजे लहानपणापासूनच सगळे असे वरती गेलेले असतात. त्यामुळे किती तुम्ही मारले तरी लोक तयार होत राहतात खालच्यापर्यंत. आणि तिथे इराणमध्ये कसं आहे, एक आहे रेग्युलर आर्मी, रेग्युलर एअरफोर्स, रेग्युलर नेव्ही. त्याच्याचबरोबर त्यांनी पॅरलल तयार केला IRGC, म्हणजे इराण रिव्होल्युशनरी गार्ड कोर. नंतर याबरोबर बासिज आहे त्यांच्याकडे. बासिज म्हणजे व्हॉलंटरी फोर्स, जसं आपल्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहे. त्यानंतर त्यांच्याकडे कोच म्हणून एक फोर्स आहे. असे निर्णय फोर्सेस आहेत. हे निर्णय फोर्सेस एकत्र सगळे काम करतात. आता तुम्ही कोणाकोणाला मारणार? बरोबर. देशातल्या सगळ्याच लोकांना मारणार का तुम्ही? तिथे बायकांची, आर्मीमध्ये बायका आहेत, लेडीज लढायला तयार आहेत. ते कोणाकोणाला मारणार? बरोबर. आणि लोक हे म्हणतात की रिव्होल्युशन करा. जोपर्यंत तुम्ही ऑल्टरनेट लिडरशिप तयार करत नाही. आता समजा यांनी त्या कमीत कमी शहाच्या पोराला, त्याला समजा तयार केलं असतं, त्याला पर्याय उपलब्ध झाला असता. तो इराणियन आहे, किंवा इराणियन माणूस आहे, तुमचाच माणूस आहे, आम्ही त्याला तयार करतो, तुम्हाला मल्टी पार्टी डेमोक्रेसी देतो, तुमचं आम्ही इकॉनॉमी तुम्हाला एवढी मदत देतो, असं म्हटलं तर लोक कबूल झाले असते ना. असं काही त्यांनी कबूल करायला तयार नाही, म्हणून ते लढाई चालणार. इराण लढायला तयार आहे. किती वर्ष चालू शकतात? त्यांनी 8 वर्ष इराकशी लढले, ते 10 वर्ष लढायला तयार आहेत. आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की मग हे युद्धाचा शेवट काय होणार? युद्ध शेवट काय? युद्ध आपोआप बंद होणार. अमेरिका म्हणणार मी जिंकलो, इस्रायल म्हणणार मी जिंकलो, इराण म्हणणार मी जिंकलो, आणि मग युद्ध बंद होणार. या सगळ्या युद्धादरम्यान भारताची जी भूमिका आहे त्याच्यावरती प्रामुख्याने विरोधी पक्ष जो आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणात हल्ला करतोय. आणि भारताची जी या सगळ्या दरम्यान स्थिती आहे, विरोधी भूमिका आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, विरोधी पक्षांनी बोलणं त्याचा विरोधी पक्षाचं कामच आहे ते. मग विरोधी पक्ष जर सत्तेत असतात त्यांनी हेच केलं असतं. सध्या जे सत्ताधारी पक्ष करतो आहे ते योग्य आहे. मोदी साहेब जे करतात ते अगदी योग्य आहे. काही कारण नसताना उगीच बोलण्यात काही अर्थ आहे काय? जरी म्हणतात आपण वचन चुकीम तरी जाता, तरी उगीच बोलायला काही गरज नाही ना. म्हणजे आपण जे चालू आहे ते बरोबर, आपल्या देशाची जी नीती आहे ती अगदी योग्य आहे. विरोधी पक्षांनी बोलणे विरोधी पक्षाचं काम आहे, कारण त्यांना विरोधी पक्षांनी बोलणे तर विरोधी पक्षाचा विरोधच राहणार आहे ना. बरोबर. म्हणून आपण म्हणजे व्यवस्थित चालू आहे आपलं देश. आपला इराणशी मैत्री आहे, आपली अमेरिकेशी मैत्री आहे, इस्रायलशी आपली मैत्री आहे. म्हणजे त्यामुळे आपल्या सगळे मैत्रीचे संबंध असल्यानंतर आपण कशाला उचापती करा? बरं. आपण उगीच कोणाची भांडणे कशाला करा? बरोबर. सगळेच आपले मित्र आहेत. कोणी आपल्याला म्हटलं मदत करा, आपण मदत करायला तयार आहे. आपण इस्रायलला मदत करायला तयार आहे, आपण अमेरिकेला मदत करायला तयार आहे, आपण इराणला मदत करायला तयार आहे. तुम्ही फक्त मागा, आम्ही करत तयार आहोत, आहे की नाही? आता आपल्याला कोणी शरणागती मागितली तर आपण द्यायला तयार आहोत.
म्हणजे आपण उदारमतवादी लोक आहोत. बरं. आपण हिंदुस्थान स्वतःहून कोणत्याही देशावरती आक्रमण करत नाही. बरोबर. पण आपण आक्रमण झालेलं सहनही करत नाही ना, सहन न करायला पाहिजे. बरोबर. बरोबर. म्हणजे ऑपरेशन सिंदूर जे आहे ते अगदी योग्य आहे. बरं. धन्यवाद सर, खूप Thank- वेळ दिलात तुम्ही. थँक्यू. तर धन्यवाद. हे धन्यवाद. होते विष्णू धन्यवाद. खाडे सर. 2 टर्म ते इराणमध्ये राहिलेले आहेत भारताचे डिप्लोमॅट म्हणून. त्यांच्या बोलण्यातनं त्यांचा किती इराणचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास आहे हे आपण पाहतोय. इराणची संस्कृती, इराणचं फूड कल्चर, आर्ट याच्याबद्दल ते किती भरभरून बोलतात आणि हा खरं तर इंटरव्ह्यू आणखी लाँग टर्म चालू शकतो असा हा इंटरव्ह्यू आहे. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.